तर अमरावती विधान परिषद निवडणुकीसंदर्भात एक अतिशय महत्त्वाची अपडेट येते आहे। अमरावती विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसने तटस्थ भूमिका घेतली आहे। महापालिकेचे 17 नगरसेवक मतदान करणार नाहीत असं समजतंय। अगदी अखेरच्या क्षणी मतदान सुरू होण्याच्या अर्धा तास आधी ही बातमी येते आहे। महापालिकेचे 17 नगरसेवक आता मतदान करणार नाहीत अशी भूमिका घेण्यात आलेली आहे। काँग्रेसने तटस्थ भूमिका घेतलेली आहे। नगरसेवक या ठिकाणी येऊन आपलं मतदानाचा हक्क बजावणार आहे। या निवडणुकीच्या रिंगणामध्ये भाजपकडून प्रवीण पोटे पाटील तिसऱ्यांदा आपलं भाग्य आजमावत आहे, तर काँग्रेसकडून हर्षजित देशमुख यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे, तर वंचित बहुजन आघाडीकडून निलेश विश्वकर्मा हे तिघजण रिंगणात आहे। या तिघांमध्ये आता आज भाग्याचा त्यांचा फैसला आज मतपेटीमध्ये बंद होणार आहे। आणि खरं जर पाहिलं तर या निवडणुकीमध्ये वंचितला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसच्या अनेक बैठका झाल्या, परंतु पाठिंबा देण्यात आला नाही। परंतु रात्री उशिरा शहर काँग्रेसनी या निवडणुकीमध्ये तटस्थ राहण्याची भूमिका घेतलेली आहे। त्यामुळे महानगरपालिकेचे जे 17 नगरसेवक आहे काँग्रेसचे ते मतदान करणार नाही असं व्हीप जारी करण्यात आलेलं आहे। परंतु ग्रामीणचे जे काँग्रेसचे नगरसेवक आहेत त्यांना मात्र कोणते व्हीप जारी करण्यात आलेलं नाही। त्यामुळे एकंदरीत जर पाहिलं तर महायुतीकडून हे जे निवडणूक आहे त्यांच्या बाजूने जे पारडं जड आहे। त्यामुळे आज 4 वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया चालेल आणि 22 तारखेला मतमोजणी होईल। त्यानंतर आपल्याला माहिती मिळेल की यामध्ये कोणी बाजी मारली। कॅमेरामॅन अमोल देशमुखसह प्रणय निर्माण, ABP माझा, अमरावती। तर अमरावती विधान परिषद निवडणुकीला काहीही अर्थ उरलेला नाही, आमचा उमेदवार पंक्चर केलाय अशी टीका काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी केली आहे। अमरावतीत पूर्णपणे घोडेबाजार आहे। घोडेबाजार खासदारांचा होऊ शकतो तर नगरसेवकांचा का नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। काँग्रेसच्या काळात असं वातावरण कधीच नव्हतं, लोकांना आता आमिष भीती दाखवली जाते असंही ते म्हणाले। आपल्यासोबत काँग्रेसच्या नेत्या यशोमतीताई ठाकूर, आपण त्यांच्याशी बोलूया। ताई, विधान परिषदच्या जागेचा आज निवडणूक आहे, काय सांगाल? काय या निवडणुकीला काही अर्थ आहे असं मला वाटत नाही। पूर्णपणे घोडेबाजार आहे। तर घोडेबाजार खासदारांचाच तर करतायत, तर नगरसेवकांचा का नाही करणार हा विषय आहे। आणि असं वातावरण काँग्रेसच्या काळात कधीच नव्हतं। एवढी भीती आणि एवढी धास्ती याच्यामध्ये कधी ज्यावेळेला काँग्रेसच्या विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेला काँग्रेसच्या काळामध्ये त्यावेळेला असं वातावरण नव्हतं। काँग्रेसच्या काळामध्ये BJPचे पण उमेदवार निवडून यायचे आणि काँग्रेसच्या काळामध्ये काँग्रेसचे पण निवडून यायचे। पण आता असं आहे, तुम्ही बघा की 6-7 उमेदवार त्यांनी अविरोध केले। लोकांना जे काय आमिष द्यायची किंवा ज्या काही हिशोबानं त्यांना भीती दाखवायची ती भीती दाखवली आणि त्या लोकांचे विड्रॉल केले। आमच्याकडचा उमेदवार उभा राहिला तर त्याच्यानंतर त्याला पंक्चर केला। निवडणुकींना काय अर्थच नाही आहे आता राहिलेला। घोडेबाजार आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये ओपन सिक्रेट आहे ती। बाजोरियाजींनी इथं फॉर्म भरला होता, आदरणीय मुख्यमंत्र्यांनी त्यांना त्यांचे फोन येऊन तो रिजेक्ट करण्यात आला। आमचा उमेदवार लढायला तयार होता, त्याला हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी दाखल करण्यात आलं। पहिले म्हणे एन्जिओग्राफी, एन्जिओप्लास्टी, मग म्हणे मूतखडा झाला त्याला। आता त्याला बोलणार तरी काय आपण?